स्थापित केली जात असते आणि पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जात असतो। उत्साह काही कमी नाहीये, मात्र पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक जी आहे, विसर्जन मिरवणूक ही पार पडत असते। आणि आता कसबा गणपतीला निरोप दिला जाणार आहे, त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। ढोलताशांचा गजर असेल, लेझिम नृत्य, शिवाय आपण जर बघितलं तर लेझिम नृत्यासोबत गाणी गायली जात आहेत आणि अशा एकंदरीत उत्साहात जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जातो। मात्र उत्साह किती असला, जल्लोष असला तरी देखील जड अंतकरणानं निरोप या ठिकाणी दिला जातोय, साश्रू नयनांनी निरोप या ठिकाणी दिला जातोय। ही दोनही दृश्य बघा, पुण्यातली दृश्य तर दुसरीकडे लालबागच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। श्रॉफ बिल्डिंग जे आहे ना, ती परंपरा जोपासते। श्रॉफ बिल्डिंग गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा जी आहे ती जोपासते आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बाप्पाला त्यांच्यावर पुष्प अर्पण केले जातात, शिवाय गुलाल उधळला जातो, पुष्पवृष्टी केली जाते। आणि यंदा देखील लालबागच्या परिसरामध्ये श्रॉफ बिल्डिंग कडून अशा प्रकारे आपली ही परंपरा जोपासली जाते। ही आणखी एक भव्य दिव्य अशी ही मूर्ती लालबागच्या परिसरामध्ये फुलून गेलेला हा लालबागचा परिसर आपण पाहतोय। मात्र भावनिक क्षण सुद्धा आहे, खरं तर शब्दात मांडता येणार नाही असा हा आजचा दिवस आहे। शब्द कमी पडतील असा हा आजचा दिवस आहे, कारण प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत। केवळ बाप्पाला तू थोडासा अजून थांब ना हेच सांगितलं जातंय आणि जरी थांबू शकत नसेल तरी पुढच्या वर्षी मात्र लवकर ये असं म्हणत या ठिकाणी निरोप दिला जातोय। तर विसर्जनासाठी आता पालिका सुद्धा सज्ज झालेली आहे। विसर्जनासाठी सर्व तयारी झालेली आहे, कृत्रिम कुंड बनवण्यात आलेली आहे। बघा, पुन्हा एकदा पुण्यात जातोय आपण। कसबा गणपती खरं तर मूर्ती जी आहे ती दरवर्षी सारखीच असते, मात्र परंपरा या ठिकाणी जोपासली जाते। अगदी छोट्या साईजची या ठिकाणी मूर्ती जी ती बसवली जाते। पुण्यातील दगडूशेठची दृश्यही आपण आता पाहिली। पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी जाणार आहोतच। आपण पाहतोय दगडूशेठ गणपतीची ही दृश्य आणि अगदी काही वेळातच दगडूशेठ बाप्पा सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। मात्र मुंबईमध्ये बघा, लालबागचा राजा दिमाखात निघालेला आहे। शान, राजाची शान पाहण्यासाठी ही सर्व गर्दी जी ती झालेली आहे। 10 दिवस राजाने भरभरून प्रेम सर्व आपल्या भक्तांना दिलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे आणि आज सुद्धा राजाची एक झलक बघण्यासाठी, राजाला आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी हे सर्व भक्तगण, हे सर्व गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। ही दृश्य आहेत, अत्यंत सुंदर अशी दृश्य ही सध्याची आपण पाहतो आहोत। मुंबईमधली ही मिरवणूक सध्या लालबागच्या परिसरात ही दृश्य लालबागच्या राजाची ही सुंदर अशी दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागचा राजा ज्यावेळेला लालबागच्या मंडपातून बाहेर पडला त्यावेळीची दृश्य आहेत। लालबागच्या राजाचं यंदाचं हे 92वं वर्ष आहे। या वर्षात लालबागच्या राजाचं अत्यंत सेलिब्रिटीसह सर्वसामान्य व्यक्ती देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात दरवर्षी। आणि ही दृश्य जी आपण पाहतो आहोत ती लालबागच्या राजाची आहेत। गुलाल उधळत आणि बाप्पाला निरोप देताना ही शान कोणाची, लालबागच्या राजाची। ही जी हे जे काय घोषवाक्य आहे ते दुमदुमत असतं लालबागच्या राजाची। ही अत्यंत सुंदर अशी दृश्य आपण पाहतो आहोत। विविध ठिकाणचे राजे जे आहेत ते आता लालबागच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। विविध